हॅलो नमस्कार, स्वागत आहे आपल्या नवीन दिवसाच्या छोट्याशा नवीन व्हिडिओमध्ये. माझ्या सर्व गोड ताईंचं आणि दादांचं. तर आता अनु हसती, कारण काल तिला इतका ताप आलता ना, भरपूर ताप होता. संध्याकाळची ॲडमिट करावं लागलं. दिवसा म्हणजे सकाळचं दवाखान्यात आणलेलं, म्हणलं राहील गोळ्या हे खाल्ल्यावर, पण काय राहिलं नाही. संध्याकाळी थंडी ही वाजून आली तिला आणि आता ॲडमिट केली. आणि काल रडत होती ना, आता कशी हसती. तर आता सलाईन लावली, सलाईन लावली आता तिला. सलाईन अर्धी संपली आणि अर्धी थोड्या वेळाने लावायची. आणि तिला काय झालं, टायफॉइड झाला. टायफॉइडमुळे तिचा ताप काही राहतच नव्हता. डॉक्टर म्हटलं गोळ्या औषधं होईल बरं, पण नाही झालं बरं. मग तिला ॲडमिटच करावं लागली. थंडी ही पण वाजून येत होती. आणि तिचं आल्यावर आता डोकं वगैरे विचारले. नाश्ता ही सकाळी आमचं सासरे म्हणजे माझे भाऊच आमचे भाऊ घेऊन आणतं, म्हणजे माझे सासरे ती होतं ना. आता मी काम वगैरे आवरून स्वयंपाकी घरचं तिच्यासाठी डबा ही घेऊन आली. काय खायचं तुला बाळा? आणि ती भाजी भाकरी तर पोरण आजारी पडल्यावर खातच नाही ती कसली. मग तिला फळच चारावं लागते ती. आता कशी व्हिडिओ चालू आहे का बघती का? आता हसते चांगली. तुला टोचलं का रडताना? रडत होती टोचताना, पण डॉक्टरला म्हणली मला हळू टोचाव. काय म्हणतं ते पिलू? काय म्हणलं डॉक्टर? मग सर काय म्हणलं? टोचावलं म्हणजे कुठं टोचावलं का? रक्त काढलं ना इथं ना. हात सुजलाय आता तिला, सुजलाय तिचा हात, फुगलाय चांगलाच. सारखी हलावते, अजिबात गप्प बसत नाही. सारखे हात हलवत राहते ना, त्यामुळं सारखं सुचतं मग ती. आता संध्याकाळी घरी सोडतात का काय, म्हणजे जवळच आहे दवाखाना. संध्याकाळी सोडलं की मग काय टी व्ही चालू, त्यामुळं काय ऐकायला येणार आता जास्त. भीती वाटते कॉपीराईट पडायची. आणि सगळे म्हणत होते व्हिडिओ का लई दिवसातून नाही आला, कारण सगळीच घरात आजारी होती. एकाचं झालं की एक, एकाचं झालं की एक. आणि मग सगळी घरात आजारी असली की कामाने ह्याने कशाने दवाखान्याने सुचतच नाही. त्यामुळं काय व्हिडिओ काढलं नव्हतं जास्त. एक आजारी पडलं की त्यातच 15 दिवस जायचं, परत दुसरं पडायचं, असं रेग्युलर सगळं घर संपूर्ण आजारी होतं. एक महिना एक पडलं की एक व्हायचं. आताच कुठं आम्ही बरी झाली तो काही पडली लगेचच आजारी. तर असो, घरदार सगळं असलं की त्यात जातच. हा असं नको काढू बघा, उडती कशी, कशाला उडती? दुखू दे, असू दे थोड्या दिवस, 2 दिवस अजून. मुलांना असं काय झालं की मग आपल्याला पण नाही बरं वाटत, कशातच मन राहत नाही. चांगली असली ना, मुलं चांगली असली ना तर आई वडील खुश असतात त्यांना हेच करून. पण मुलांना असं काय झालं की मग काय करमत पण नाही घरी कुठंच. चांगली शाळेत जात होती, पण त्यांच्या शाळेतली सगळीच मुलं आजारी आहेत. सगळ्यांचं मेसेजवर मेसेज येतात, हे आजारी आहे ते आजारी आहे. असं चालायचंच. आता एवढं तेवढं वातावरण चेंज झालं, उन्हाळा लागला का नाही की सगळी मुलं आजारीच पडायचं ह्याच्यात असतात. त्यामुळे काळजी घ्या सगळ्यांनी. मस्त काळजी घेतली, पण आता शाळेतलं थोडंसं इन्फेक्शन झालं ना, ताप वगैरे आला की मग ते होतंच. आता तिला काहीतरी चारते थोड्या वेळ. कशाला बोलताय ही भाजी भाकऱ्याने तर खायला नको म्हणते. खा ना चुकू दर. आता सरपट काय निघणार नाही, असं वरून वरून पडलं असतं ते पण. द्राक्ष खाली का पिलू मलाशी? आणि मला खोबऱ्याची मलाई दिली तिला. खोबऱ्याची मलाई आवडते, मग तिसाठी मलाई नारळ पाणी घातलं ना. घरी जायचं का राहायचं इथंच? कशाला? घरी काय काम आहे? बोट चालली, बोट चालती का माझं? मग मुदाम चालती का ग? मला वाटतं ती असं. काल खूपच नाराज होती, पण आता वेळेस इंजेक्शन सलाईन लावल्यामुळं आज तरी कुठं हसती. आणि आम्हाला पण बरं वाटतं हसत खेळत असली की, मग काय वाटत नाही मुलांचं. चक्कूचा सलपट काढून चालते, नाही तर माझा नाशिका चालते का गप्पू.
द्राक्षे झाडू द्राक्षे झाड द्राक्षे अजून अर्धाच खाते आता शिकतात. तिचं कसं आहे आजारी तर एकतर पडत नाही आणि पडली तर ऍडमिट केल्याशिवाय पर्यायच नाही. आज तिचं दुखणं आहे वेगळंच. आता म्हटलेलं नाही यावेळेस ऍडमिट करावं लागायचं कारण गोळ्या औषधा बरी होतच नाही. तरी पण 2-3 दिवस वाट बघितलेली की बरी होईल पण बरी काही झाली नाही. ती तोड किती फिरावती पण गिळू नको चावून खा. बोटचा होशील आता अनन्याबाई ब्लॉग काढते. काढू का का तिला उलट यायला पाहिजे तुम्ही सपोर्ट करायला पाहिजे. हा दिल तर रात्री झालं थोडस हळूहळू सोडा दुखत. थोडस बाळा खूप वेळ नसतं ना थोडंच राहिलं आता. हा हो नाही घरी जायचं पिलू आता दुखतं ती थोडंसं रक्त हे झाल्यावर. झालं हात 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 हलवू नको हातावर नको टाकू असं कर. मी असं केलं ना मग जाईल. नाही झालं की तुझ्या हाताचं काढून टाकणार रडू नको घरी जाऊन असं हात असं सरळ जो असं हात खाली घ्यायचा रिलॅक्स. ती काय असतं सलाईन काढून ठेवली ना थोड्या वेळ म्हणजे जागेवर रक्त चेक मग इंजेक्शन देताना मुलाला त्रास होतो त्यामुळे तिला पण झाला थोडासा. टायफॉइड झालता. आता ताप चेक करतात की हस आता नाही तर ताप तर 97च आहे. आता डॉक्टरला विचारून बघतो म्हटल्यात म्हणजे घरी जाऊन येऊन जाऊन करायला. ते असं नाही तर पर्समध्ये चावी डॉक्टर जर म्हटलं ना नाही लावायची तर मग नाही लावायची काय मग रडून काय होणार आहे का. आता अनुच्या हातात सलाई काढली आणि उद्या लावायची म्हणून बघा कशी रडते. बरं नाही चला आता तिला झोपवते आणि जेवढं सुट होईल तेवढंच केलं आहे. परत घरी आल्या स्वयंपाकी मग किराणा पण भरून आणलेला येता तर चला बाई सगळ्यांना. आणि आता अनुला झोपावती आणि उद्या परत दुसरी लावायची म्हणून ती रडती आता. बरं नाही लावायची तर चला बाई.